तर राष्ट्रवादीतल्या जुन्या सहकाऱ्यांमध्ये आज पुन्हा सामना रंगला। अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांवर झालेली दगडफेक पूर्वनियोजित होती आणि त्या बैठकीला शरद पवारांचे आमदार हजर होते या आरोपांचा छगन भुजबळांनी पुनरुच्चार केला। त्यावर शरद पवारांच्या कन्या आणि त्यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी तीव्र आक्षेप घेतला आणि भुजबळांबद्दल आदर आहे, त्यांच्याबद्दल बोलणार नाही असं म्हणत हलकेच त्यांच्या जेलवारीचीही आठवण करून दिली। काय घडलं पाहूया। 2 वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक झाली। त्यात 70 ते 80 पोलीस जखमी झाले। त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला, त्यात आंदोलक जखमी झाले। त्या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि मराठा आरक्षण आंदोलनाची धग राज्यभर पोहोचली। छगन भुजबळांनी काल यातले काही मुद्दे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले। पोलिसांवर हल्ला करण्याचा प्लॅन आदल्या रात्री ठरला आणि त्या बैठकीत शरद पवारांचा एक आमदार सहभागी होता असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। भुजबळांनी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतली। त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज महाराष्ट्र त्यांनी अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला। मी पवार साहेबांनी हे करायला लावलं असं कधीच म्हटलं नाही। माझ्या भाषणाचे रेकॉर्ड आहे, म्हणजे रेकॉर्डिंग केलेलं आहे, मी पाठवू शकतो त्यांना। मी जे बोललो ते आजही तुम्हाला सांगतो, येस ते असंच आहे। वस्तुस्थिती माहिती असूनही शरद पवार अंतरवाली सराटीत गेले आणि त्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। या वाक्याला सुप्रिया सुळेंनी जोरदार आक्षेप घेतलाय। भुजबळ ज्येष्ठ आहेत, त्यांना उत्तर देणार नाही, आईची शिकवण आहे असं म्हणत सुप्रियाताईंनी भुजबळांच्या जेलवारीची आणि आपण त्यांना कसे भेटायला गेलो होतो याची आठवणही सांगून टाकली। तुम्ही एक खूप मोठा आरोप हा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात जिथे मी काम करते त्याच्यावर केलेला आहे। माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे की ह्याचा एव्हिडन्स काय, ह्याचा प्रूफ काय, ही मीटिंग कधी झाली, कुठे झाली आणि कोण। तुम्ही सत्तेमध्ये आहात, त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती असेल। माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही, ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेली आहे, ना कुठल्या रिपोर्टमध्ये मी तरी ना ऐकली आहे ना वाचली आहे। त्याला छगन भुजबळांनी सविस्तर उत्तर दिलं। दगडफेकी मागे शरद पवार आहेत असं वक्तव्य मी केलं नाही असं सांगत त्यांनी अंतरवाली सराटीतील घटनाक्रम पुन्हा सांगितलाय। शरद पवारांना ही जर अगोदर सांगितलं होतं की सांगितलं असतं की 84 पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते, परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांवर हल्ला झाला। वाळेकर म्हणून ग्रस्त साहजिक आहे ना, लोकांना मारलं, खूप महिलांना मारलं, ते गेले। आणि मग त्यांना सांगितलं असतं की बा 84 पोलीस हॉस्पिटलमध्ये आहेत तर कदाचित ते पोलिसांना पण बघायला गेले असते, ते एकतर्फी गेले। त्याच्या अगोदर त्यांनी 23 वेळा उपोषण केलं होतं, कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं। तसा काय अर्थ काढायचा ते लोक ओबीसीचे आमचे कार्यकर्ते काढतील, तुम्ही काळजी करू नका। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कुणाला निवडून आणायचं, कुणाला पाडायचं यावरून मनोज जरांगेंची वक्तव्य प्रसिद्ध झाली होती। आता सुद्धा जे ओबीसी नेते विरोधात आहेत त्यांना धडा शिकवू असं ते सांगतायत। त्याला भुजबळांनी पुन्हा उत्तर दिलं। ओबीसी नेत्यांना पाडा असं सांगितलं जात असेल तर त्याचा उलट संदेश सुद्धा जातो असा सूचक इशारा त्यांनी दिलाय। त्यामुळे मराठा समाजाने सुद्धा इथून पुढे जे मराठींच्या विरोधात जातील त्यांना आता धडा शिकवायचा आहे। जसं छगन भुजबळ करील तशीच भाषा, तीच पद्धत आता इथून पुढे राबवल्याशिवाय ते गप्प बसणार नाही। त्याला जशाल तसं उत्तर इथून पुढे सुद्धा द्यायचं, आता धडे शिकवायचे। मला पाडण्यासाठी सुद्धा जरांगी पाटील कुठे गेले नाहीत, 2 दिवस फक्त येवल्यात येऊन बसले। तुम्ही जर असे आदेश दिले तर आपोआपच हा आदेश उलट्या सुद्धा जाऊ शकतो। छगन भुजबळ यांनी शरद पवारांनाही डिवचलंय।
जरांगेंची वाद तर 2 वर्षांपासून सुरूच आहे. त्यात आता भुजबळ पुन्हा एकदा समता परिषदेचं काम घेऊन मैदानात उतरत आहेत. मराठा ओबीसी, पवार भुजबळ, भुजबळ जरांगे हा सामना दीर्घकाळ चालणार असं सध्याचं चित्र आहे. जालन्यावरून रवी मुंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.